मुंबईतील गृहप्रकल्पात स्वस्त घराचा आमिष देऊन कोट्यवधींची रोख गुंतवणूक केल्याचा आरोप। निशित पटेल यांची पोलिसात तक्रार। मुंबईचे महापालिका उपायुक्त महेश पाटलांवर आरोप। निवडणुकात जीवघेण्या झाल्याचं चित्र। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, तर अंबरनाथमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप। 29 महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने पुन्हा बदलला। आता प्रारूप याद्यांवर हरकत आणि सूचनांसाठी 6 दिवसांची जादा वेळ। ठाकरे बंधू आणि काँग्रेसने मागितले होते 21 दिवस। 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी। मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजपकडून पैसे वाटप। शिंदेंच्या शिवसेनेच्या निलेश राणेंचा आरोप। पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह निलेश राणे थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी दाखल। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती। सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचेही आदेश। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। नागपुरातील चांपा ते खापरी रस्त्याच्या कामासाठी 80 कोटींचा निधी मंजूर। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर बावनकुळेंनी दिलं होतं रस्त्याच्या कामाचं आश्वासन। संभाजीनगरच्या वसतिगृहात एबीपी माझाचा रिअॅलिटी चेक। काल पाल आढळल्याच्या घटनेनंतर घेतला आढावा। वर्षभरापूर्वी पालकमंत्री शिरसाटांनी पाहणी करू नये, परिस्थिती मात्र जैसे थेच। युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। भारतीयांसाठी संविधान दिनाचा आनंद द्विगुणित करणारा क्षण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार। नवी मुंबईत 45,000च्या वर दुबार मतदार असल्याचं उघड। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा मनसे नेते गजानन काळेंचा आरोप। महिला प्रीमियर लीगचा आज दिल्लीत लिलाव। टीम इंडियामधील विश्वचषक विजेत्या खेळाडूंवर राहणार लक्ष। हाँगकाँगच्या ताईपो मधील रहिवाशी इमारतींना भीषण आग। 44 जणांचा होरपळून मृत्यू। 300 जण बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।